ह्याचा वापर करून म्हणजे ह्याचा विचार करून टिश्यू कल्चरचे स्टेजेस असतील, 1-2 स्टेजेस असतील, त्या दुसऱ्या तिसऱ्या स्टेजेसचा कुठं फाउंडेशनचं सीड कुठे मिळते, काय मिळते याचा वापर करून किंवा स्वतःचा वैयक्तिक बियाणेमाळा तयार करून त्या दृष्टीनं थोडंसं बियाण्यासाठी विचार करावा लागेल. मग आता पूर्व हंगामामध्ये बऱ्याच व्हरायटी चालणाऱ्या आहेत. म्हणजे त्यात 86-32 आली, 265 आली किंवा 265 पासून तयार झालेल्या नवीन पिढ्यांच्या व्हरायटी आल्या. त्या व्हरायटीचा तुम्ही वापर करू शकताय. तर त्यातनं आपल्याकडं लागवड करताना एक गोष्टीचा विचार करायचा आहे की आपल्याकडं पुढं येणाऱ्या कालावधीमध्ये हवामान आपल्या ह्याच्यात कसं असतं आपल्या भागातलं आणि त्याच्यानुसार त्या ऊसावर म्हणजे त्या व्हरायटीवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो. कारण काय आहे की 265 सारख्या ज्या व्हरायटी आहेत, 265 असेल त्यापासून बनलेल्या 10,001 किंवा 1300 7 असेल, 15,006 असेल किंवा 15,012 असेल, त्या ज्या व्हरायटी त्या बुरशीजन्य रोगाला जास्त बळी पडतात आणि त्याच्यामुळं आपलं उत्पन्न कमी यायला चालू होतं. मग त्याचा आपल्या उत्पादन खर्चावर अतिरिक्त तणाव पान पडू नये यासाठी मग 86-32 सारखी असेल यासारख्या व्हरायटीचा थोडासा निवड करायची प्रयत्न करायचा आणि चांगलं उत्पादन घ्यायला. आता आणखी महत्त्वाची गोष्ट येते की बाबा आपल्याकडे खत पद्धती कशी आहे. आपण पूर्व हंगामी लागवड असेल म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लागवड असेल किंवा फेब्रुवारीपर्यंतची लागवड असेल, आपण एक 3 खतांचं नियोजन करतो, 3 डोसेसचं नियोजन करतो. सुरुवातीला एक कांडी लागण असेल तर बेसल डोस देतो, त्यानंतर परत सर्वसाधारण एक 2 महिन्याच्या आसपास म्हणजे 70 दिवसाच्या आसपास एक डोस देतो आणि पक्क्या भरणीला एक डोस देतो. एवढं 3 डोसेसचं नियोजन करतो त्या पद्धतीने. आणि त्यामध्ये पण डोस ते करताना बहुतांश आपल्या भागातल्या म्हणजे ह्या भागात काळी खोल जमीन आहे, कुठं माळाची अशी जमीन नाही आहे. अशा काळ्या खोल जमिनीमध्ये ऑलरेडी कसं आहे की चुनखडीचं प्रमाण बऱ्याच अंशी दिसून येतं, जास्त प्रमाण दिसून येतं. मग यामध्ये सरळ खतांचा वापर न करता मिश्र खतांचा वापर करायचा. सरळ खतं कोणती तर सिंगल सुपर फॉस्फेट, युरिया आणि पोटॅश म्हणजे MOP, ही 3 जी खतं आहेत ही सरळ खतं आहेत. मग ह्या खतांचा प्रामुख्यानं वापर न करता मिश्र खतामध्ये म्हणजे 10-26-26 असेल, 9-24-24 असेल, 24-24-0 असेल, 20-0-13 असेल, अशा खतांचा वापर करून खत नियोजन थोडंसं करून घ्यायचं. खतं देताना कसं मातीआड करता येतील ह्यासाठी प्रयत्न करायचं. म्हणजे आता कसं मग अशी आपली चर्चा झाली की आपण खत टाकलं आणि ते हात नांगरून जर नुसतं तेव्हा माती पाडली तर ते मातीआड होऊन जातं. त्यासाठी विशेष काय आपल्याला प्रयत्न करावे लागत नाहीत. मग तशा पद्धतीने थोडंसं नियोजन केलं तर खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला त्याचे फायदे होऊन जातील. आणखी एक सजेशन होतं की बाबा तुम्ही 3 खतांचं नियोजन करताय, त्यामध्ये तीच खतं आहे ते 4 टप्प्यामध्ये कसं देता येतील यासाठी थोडासा प्रयत्न करा. म्हणजे जर रोप लागत असेल तर 15व्या दिवशी एक द्यायचं, त्यानंतर 60 दिवसाच्या आसपास एकदा द्यायचं, त्यानंतर बाळ भरणीच्या वेळेला 90 दिवसाच्या आसपास एक खताचा डोस द्यायचा आणि पक्क्या भरणीला 120 दिवसाच्या आसपास एक खताचा डोस द्यायला. अशा पद्धतीने थोडंसं खतांचं नियोजन ठेवलं, खत मातीआड करून द्या. त्यातले कारण ह्यातली 2 जी खतं आहेत ती ऑटोमॅटिक मातीआड होणार आहेत बाळभरणी भरण्याच्या वेळेला, आणि अगोदरची 2 खतं आहेत ती फक्त आपल्याला थोडीशी मातीआड करून द्यावी लागतील. जर असं केलं तर खतांचा अपव्यय टळेल, ती चांगली त्याची उपलब्धता आपल्या पिकाला चांगल्या पद्धतीने होईल आणि आपली पिकं चांगल्या पद्धतीनं त्यानुसार डेव्हलपमेंट होतील त्याची. याच्या व्यतिरिक्त आळवणी फवारणी गरजेनुसार या सगळ्या गोष्टी केलेल्या कधीही फायदेशीर ठरतात. वैयक्तिक माझा अनुभव म्हणाल तर मी एक थोडंसं असं ऑब्झर्वेशन घेतलं की एक म्हणजे सर्वसाधारण 100 दिवसाच्या पुढच्या आपण ज्या फवारण्या ऊसामध्ये करतोय ती एका फवारणीने कमीत कमी 1 टनाचा आपल्याला फायदा झालेला दिसून येतो. त्यामुळं तिथून पुढच्या कालावधीत फवारण्या कशा करता येतील यासाठी थोडंसं प्रयत्नशील राहिलेलं कधीही चांगलं ठरतं. आता 7 फूट इथं हा जो प्लॉट आहे त्यामध्ये जर तुम्हाला जवळपास पक्की भरणी झाल्यानंतर 3-4 महिन्यापर्यंत तुम्हाला इथं फवारणी करणं शक्य होऊन जाईल. त्यासाठी भले तुम्ही पेट्रोल पंप वापरा किंवा STP जरी वापरला तरी तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आणि कोणाची काही शंका असतील तर सांगा, विचारा, बोलूया आपण.